साहेब खरंच जो व्यक्ती शिक्षणावर बोलतो तो असा अंग सहारतो. साहेब पुन्हा एक माझा प्रश्न आहे तुमच्याकडे. हॅलो. एक छोटासाच प्रश्न आहे काही साहेब. महत्वाचे प्रश्न आहेत. शिक्षण महत्वाचं नाही का? आणि जर आपण 2 मिनिटं जर बोललो तर काय होतो साहेब? हे मानसिकता आहे. जेव्हा तुम्ही शिक्षणावर बोलला तर एकही टाळ्या नाही पडल्या. हे एक मानसिकता आहे. आणि जेव्हा आम्ही असे युवा आज तुम्हाला एकच मागणी करत आहे साहेब, आम्ही मुलं स्वराज्य वाचनालय माझ्या मार्गदर्शनाखाली उभे झाली. सगळे आम्ही नोकरीवर लागले. मी आरोग्य क्षेत्रामध्ये काम करतो. आम्ही पैसे कलेक्ट केला. जवळपास 50 ते 60 हजार रुपये निधी सनमडे जगतरामजी गबने हे आमच्या साथीला होते. तुम्हाला एकच विनंती करतो, सध्या आम्ही काही तात्पुरत्या स्वरूपाची वाचनालयाची इमारत मागितली आहे शाळेकडून. त्यामध्ये जवळपास तब्बल 35 मुलं रोज अभ्यास करण्याकरता येतात आणि त्याच्यामध्ये तब्बल 20 मुलं शेवकाची आहेत. तर तुम्हाला एकच विनंती करेल की लवकरात लवकर वाचनालयाची इमारत आम्हाला द्या. पैसे सर नाही, इमारत आलेली आहे. इमारत आलेली आहे सर. इमारत सरपंच साहेबांना माहित आहे. ई वाचनालयाकरता 20 लाखाची तरतूद करावी आणि मोठा वाचनालय शाळेच्या मागे आपण बांधू अशी अपेक्षा श्री आमदार साहेबांना मी करत आहे. आणि चिचाडची PSC साहेब, आपल्या चिचाडला PSCचा प्रश्न आहे, तो पण पाहिजे. आज दिवस भी चांगला आहे, मंच भी चांगला आहे. अध्यक्ष उद्घाटन साहेबांचा सुद्धा आग्रह आहे म्हणून 20 लाख रुपये मी माझ्या आमदार निधीतून जाहीर करतो. ठीक आहे. धन्यवाद साहेब. खरंच तुमच्यासारख्या माणसाची आम्हाला नितांत आवश्यकता आहे. कारण बाबांनी म्हटलं होतं, लक्षात ठेवा, 29/9/1990 ला गट नंबर 4 नवी मंगळवारी बाबांनी एक शब्द म्हटलं होता, वैचारिक क्रांती. वैचारिक क्रांती म्हणजे काय? थोडक्यात तुम्हाला 2 मिनिटात सांगतो. वैचारिक क्रांती म्हणजे अंधश्रद्धा दूर करणे, भोंदू बाबाला दूर ठेवणे आणि वैचारिक वैज्ञानिक युगामध्ये आणि शैक्षणिक युगामध्ये आपली प्रगती करणे. हे माझे शब्द नाही, बाबाचे शब्द आहेत. म्हणून साहेब शिक्षणावर मी बोलत आहे. सन्मान यानंतर स्नेहल